Hello students, welcome to the YouTube channel of Infinity Engineering Academy. In today's lecture, we are going to solve numerical examples which are asked in the MHADA examination, okay, for the subject strength of material. Syllabus मध्ये हा मेकॅनिक्स म्हणून हा सब्जेक्ट दिलेला होता, ओके, बट ॲक्च्युली तो सब्जेक्ट आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. तर तिन्ही शिफ्टमध्ये जी जेईची एक्झाम झाली होती, पहिल्यांदा आपण जेईचे आजच्या लेक्चरमध्ये सॉल्व करणार आहोत क्वेश्चन्स. तर 3 शिफ्टमध्ये हा पेपर झालेला होता आणि 3 शिफ्टमध्ये टोटल 11 क्वेश्चन्स या सब्जेक्टमधून विचारलेले होते. ओके, आता आपण वन बाय वन क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर तुम्हाला या क्वेश्चनची लेवल समजेलच. बट माझ्या मते हे जे क्वेश्चन्स होते ज्याचा हा सब्जेक्ट परफेक्ट आहे त्याच्यासाठी हे इझी लेवलचे क्वेश्चन्स असतील आणि ज्याचा हा सब्जेक्ट ॲव्हरेज असेल त्याच्यासाठी मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स हे असणार आहेत. ओके, तर आपण स्टार्ट करूया फर्स्ट क्वेश्चनला. क्वेश्चन नंबर 1. तर क्वेश्चन नंबर 1 काय बघा, द शेप ऑफ द इंजिनिअरिंग स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. तर पहिला जो क्वेश्चन आहे हा युनिट नंबर 1 जो आहे आपला सिंपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन त्या चॅप्टरशी रिलेटेड आहे आणि पर्टिक्युलरली त्यामध्ये स्ट्रेस स्ट्रेन डायग्रामशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. आता हा स्ट्रेस स्ट्रेन डायग्रामचा क्वेश्चन टोटल 2 शिफ्टमध्ये विचारलेला आहे. ओके, सिमिलर टाइपचा क्वेश्चन्स. आता ह्यामध्ये काय विचारलेलं आहे बघा, शेप ऑफ इंजिनिअरिंग स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. तर ह्यामध्ये तुम्हाला जर कन्सेप्टचा विचार केला तर पहिल्यांदा तुम्हाला इंजिनिअरिंग कर्व आणि ट्रू स्ट्रेस स्ट्रेन कर्व हे माहीत असणं गरजेचं आहे. तर यामध्ये बघा स्ट्रेस स्ट्रेन कर्वसाठी वाय ॲक्सिस अँड एक्स ॲक्सिसचा जर विचार केला तर वाय ॲक्सिसवर असणार आहे स्ट्रेस विच इज डिनोटेड बाय द सिग्मा अँड एक्स ॲक्सिसवर काय असणार आहे स्ट्रेन विच इज डिनोटेड बाय द एप्सिलॉन. ओके, तर याचा जो कर्व आहे हा कर्व जेव्हा आपण माइल्ड स्टीलसाठी ड्रॉ करतो तर त्याचं नेचर अशा पद्धतीचं असतं. आता यामध्ये इंजिनिअरिंग म्हणजे काय, इथं स्ट्रेस म्हणजे काय असणार आहे, स्ट्रेस मीन्स फोर्स डिवायडेड बाय एरिया. आता ॲक्च्युअली जो एरिया आहे तो या केसमध्ये काय केलेला आहे कॉन्स्टंट जर ॲझ्युम केला देन इट इज कॉल्ड ॲज इंजिनिअरिंग. बट ॲक्च्युअली काय होतं बघा, जेव्हा अशा पद्धतीचा लोड असेल, फॉर एक्झाम्पल load is acting like this, so for this case particularly tensile load is okay. तर या केसमध्ये काय होतं, तुमचं जे इलॉंगेशन आहे ते अशा पद्धतीने होणार आहे. तर या केसमध्ये एरिया तुमचा काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. मग एरिया डिक्रीज होणार असेल तर स्ट्रेस काय होईल बघा तुमची इन्क्रीज होईल. त्यामुळे हाच जो ग्राफ आहे तो ॲक्च्युली असा न येता हा असा असला पाहिजे, त्याला म्हणतो आपण ट्रू स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. ओके, बट आपल्या पर्पजसाठी आपण काय करतो, हा एरिया कॉन्स्टंट कन्सिडर करतो आणि त्याच ग्राफला काय म्हणलेलं आहे इंजिनिअरिंग ग्राफ. आता हे जे काय इंजिनिअरिंग ग्राफ आहे हा कोणत्या कोणत्या फॅक्टरवर डिपेंड असणार आहे. फर्स्ट असेल तुमचं मटेरियल, ओके, म्हणजेच ब्रिटल मटेरियल असेल तर तुमचं ग्राफचा शेप वेगळा येऊ शकतो. जर तुमचं डक्टाईल मटेरियल असेल तर त्या केसमध्ये परत काय असणार आहे तुमचा शेप चेंज होणार आहे, म्हणजेच मटेरियलवर डिपेंड असेल. ओके, त्याचबरोबर आणखी कोणत्या कोणत्या पॉईंट्सवर असेल, तुमचा जो काही लोडिंगचा रेट आहे म्हणजेच त्याला आपण स्ट्रेन रेट असं म्हणतो, स्ट्रेनचा जो रेट आहे स्ट्रेन रेट त्यावर डिपेंड असेल. ओके, त्याचबरोबर तुमचं जे काय टेम्परेचर असेल, आपल्याला माहित आहे टेम्परेचरमुळे स्ट्रेसेस चेंज होतात, थर्मल स्ट्रेसेस असं म्हणतो आपण, म्हणजेच त्याला टेम्परेचरवर डिपेंड असेल किंवा तिथं जर तुम्ही हीट ट्रीटमेंट कोणती दिलेली असेल तर त्यावर डिपेंड असेल. ओके, हे मी शेप बद्दल बोलत आहे. ओके, त्याचबरोबर अगोदर पास्टमध्ये हिस्ट्रीमध्ये त्यावर कुठला लोड ऑलरेडी अप्लाय झालेला आहे की नाही त्यावर डिपेंड असेल. म्हणजेच सुरुवातीलाच त्याचं कोणतं डिफॉर्मेशन, प्लास्टिक डिफॉर्मेशन, त्यालाच प्लास्टिक डिफॉर्मेशन का म्हणलेलं आहे तुम्ही, जर डिफॉर्मेशन परमनंट राहत असेल देन इट इज कॉल्ड ॲज प्लास्टिक डिफॉर्मेशन. त्यामुळे हिस्ट्रीमध्ये जर पास्टमध्ये जर तुमचं डिफॉर्मेशन झालेलं असेल त्या मटेरियलचं तर त्या केसमध्ये सुद्धा काय होणार आहे तुमचा शेप चेंज होणार आहे. तर अशा ह्या फॅक्टर्सवर तुमचं काय होणार आहे हा शेप डिपेंड असणार आहे. तर अगदी सिंपल क्वेश्चन इथं काय विचारलं होतं बघा की कोणत्या कोणत्या फॅक्टर्सवर डिपेंड आहे. तर बघा पहिला ऑप्शन आहे मटेरियल, याच्यावर डिपेंड असणार आहे. टेम्परेचर डिपेंड असणार आहे. देन प्रायर हिस्ट्री ऑफ प्लास्टिक डिफॉर्मेशन मी आत्ताच सांगितलं त्यावर डिपेंड असणार आहे. त्याचबरोबर हीट टेम्परेचर किंवा हीट ट्रीटमेंट ह्याच्यावर सुद्धा डिपेंड असणार आहे. पाचवा आणखी एक फॅक्टर मी तुम्हाला सांगितलेला आहे की तो आहे स्ट्रेन रेट. ओके, आणखी काही फॅक्टर्स आहेत जसे की तुमचं लोडिंग जे आहे लोडिंगची डायरेक्शन
त्या त्या जो काय तुमचा पर्टिक्युलर मेंबर आहे तर तिथं लोडिंगची डायरेक्शन कशा पद्धतीने आहे. फॉर एक्झाम्पल लोड तुमचा एकाच डायरेक्शन मध्ये आहे की बोथ डायरेक्शन मध्ये, ह्या लोडिंग अरेंजमेंटवर सुद्धा काय असतं तुमचा हा शेप डिपेंड असतो. तर या केसमध्ये काय असेल, चारही जे पॉइंट्स दिलेले आहेत ए बी सी डी सगळ्यांवर डिपेंड आहे, म्हणजेच काय असेल ऑप्शन तुमचा सी, ए बी सी अँड डी. ओके, तर अशा टाइपचा हा क्वेश्चन तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे. सेकंड बघा, आता सेकंड क्वेश्चन काय विचारलेलं बघा, द व्हॅल्यू ऑफ मॅक्झिमम डिफ्लेक्शन. आता सगळ्या शिफ्ट मध्ये तुम्हाला डिफ्लेक्शन असो किंवा स्लोप असो, ओके, याच्यावर क्वेश्चन्स विचारलेले आहेत. आपण जी रिव्हिजन सेशन घेतले होते त्यावेळेला सुद्धा मी सगळ्या केसेससाठी तुम्हाला स्लोप काय असला पाहिजे, डिफ्लेक्शन काय असलं पाहिजे सांगितलेलं होतं. जर तुम्ही ते लेक्चर बघितलेलं असेल तर नक्कीच तुम्हाला इथं त्या लेक्चरचा फायदा झालेला असेल. ओके, तर इथं काय दिलेलं आहे बघा, तुम्हाला डायरेक्टली एक फॉर्म्युला दिलेला आहे WL⁴ 8EI. ओके, आणि ही जी काय आहे हे कशाची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला, डिफ्लेक्शनची व्हॅल्यू दिलेली आहे. आणि हे डिफ्लेक्शन कोणत्या कंडिशन साठी असेल हे विचारलेलं आहे. म्हणजे तुम्हाला कंडिशन देऊन सुद्धा फॉर्म्युला विचारू शकतात, फॉर्म्युला देऊन सुद्धा कंडिशन विचारू शकतात. तर या केसमध्ये काय केलेलं होतं त्यांनी की तुम्हाला इथं फॉर्म्युला दिलेला आहे आणि कंडिशन विचारलेलं आहे. आता यामध्ये बघा 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. एक आहे सिम्पली सपोर्टेड बीम विथ कॉन्सन्ट्रेटेड लोड, म्हणजेच काय असेल ही सिम्पली सपोर्टेड, आणि इथं काय असेल तुमचा हा कॉन्सन्ट्रेटेड लोड W. आपल्या सर्वांना माहिती आहे याचा फॉर्म्युला काय असतो, WL³ डिवायडेड बाय 48EI. मग दिलेला फॉर्म्युला तो आहे का बघा, दिलेला फॉर्म्युला तो नाही आहे, बरोबर आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन तर येणार नाही. सेकंड काय विचारलेलं बघा, कॅन्टिलिव्हर विथ UDL अक्रॉस द कंप्लीट स्पॅन, म्हणजे ही डायग्राम तयार झाली तुमची अशा पद्धतीनं स्मॉल w, बरोबर आहे. तर या केसमध्ये हा फॉर्म्युला काय असतो आपल्याला माहित आहे, WL⁴ डिवायडेड बाय 8EI, बरोबर आहे. मग जर तुम्हाला तो जर टेबल माहित असेल, टेबल मधल्या जर व्हॅल्यूज माहित असतील तर तुम्ही इथं इझिली याचा आन्सर सांगू शकता, जे आहे ऑप्शन बी. आता मग बाकीचे काय असू शकतात, कॅन्टिलिव्हर विथ कॉन्सन्ट्रेटेड लोड ऍट द फ्री एंड, तर अशा पद्धतीनं हा कंडिशन असू शकते. मग यासाठी फॉर्म्युला काय आपला, WL⁴ डिवायडेड बाय 3EI. ओके, इथं फक्त हा आहे तो तुमचा स्मॉल w आहे. UDL साठी आपण काय घेतो, स्मॉल w घेतो, आणि पॉइंट लोड साठी काय घेतो आपण, कॅपिटल W घेतो. हे पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके, त्याचबरोबर सिम्पली सपोर्टेड बीम विथ UDL अक्रॉस द कंप्लीट स्पॅन, त्यामध्ये काय कंडिशन येईल बघा तुमची, सिम्पली सपोर्टेड आणि कम्प्लिटली काय असणार आहे UDL. याचा जो फॉर्म्युला आहे तो काय असेल तुमचा 5 डिवायडेड बाय 384 WL⁴ डिवायडेड बाय EI. तर असे हे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. ओके, तर त्या केसमध्ये ऑप्शन काय आहे तुमचा, ह्या पर्टिक्युलर केससाठी काय असणार आहे, ऑप्शन बी. सिमिलर टाइपचे क्वेश्चन तुम्हाला दुसऱ्या शिफ्ट मध्ये सुद्धा विचारलेले आहेत. ओके, त्या केसमध्ये तुम्हाला कंडिशन दिलेले आहे, फॉर्म्युला विचारलेला आहे. ओके, तर हे टेबल तुम्हाला अपकमिंग ज्या एक्झाम्स असणार आहेत तुमच्या PWDशी रिलेटेड किंवा WRDशी म्हणजे जेईच्या ज्या असतील किंवा MHच्या सुद्धा असतील, तर हे चार्ट किंवा हा टेबल तुम्हाला माहित असणं गरजेचंच आहे. जर तुम्हाला एखादी व्हॅल्यू आठवत नसेल तर त्या केसमध्ये तुम्हाला मुवमेंट एरिया मेथडचा यूज करून सुद्धा तो फॉर्म्युला तुम्ही तिथे डिराईव्ह करू शकता. फक्त त्या केसमध्ये काय होईल तुमचा, मग टाइम तिथं काय होणार आहे तुमचा, जाण्याची शक्यता दाट असते, बरोबर. आता इथं काय विचारलंय बघा, व्हॉट इज द मॅक्झिमम स्लोप. आता इथं मात्र काय विचारलेलं आहे तुम्हाला, स्लोप विचारलेला आहे. ओके, लोडिंग कंडिशन काय दिलेलं आहे बघा, सिम्पली सपोर्टेड बीम विथ द कॉन्सन्ट्रेटेड लोड, म्हणजेच ही जी कंडिशन आहे ती अशी कंडिशन येईल. ओके, सेंटर पॉइंट आहे म्हणजे इथून L/2 असेल आणि इथून काय असेल L/2. आता जर चार्ट माहित असेल तर तुम्ही ऑप्शन डी इझिली लगेचच ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आता काही मुलांना आठवत नसेल, कन्फ्युजन होत असेल, तर या केसमध्ये काय करायचं, तुम्हाला याची पहिल्यांदा बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करायची आहे. याची बेंडिंग मोमेंट डायग्राम साठी पहिल्यांदा शेअर पोस्ट डायग्राम माहित असणं गरजेचं आहे. ही शेअर पोस्ट डायग्राम येईल W/2 W/2. ओके, शेअर पोस्ट नंतर बेंडिंग मोमेंट डायग्राम सिम्पली अशी येईल बघा. ओके, ह्या L/2 न मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच काय येईल WL/4. आता काय करायचं आहे तुम्हाला, स्लोप विचारलेला आहे. स्लोप म्हणजेच काय, जेव्हा तुमची बीम अशा पद्धतीनं बेंड होईल त्यावेळेला इथून ह्या पॉइंटला इथून टँजंट ड्रॉ करायची असते आणि हॉरिझॉन्टल सोबत जो काय अँगल केलेला असतो त्याला म्हणतो आपण स्लोप. तर स्लोप नेहमी जे एंड आहेत तिथं मॅक्झिमम असतो, बरोबर आहे. आणि सिमेट्रिकल कंडिशन मध्ये
डिफ्लेक्शन जे आहे ते सेंटर पॉइंटला काय असतं मॅक्झिमम असतं. या केसमध्ये स्लोप विचारलेला आहे जो तुमच्या एंड पॉइंटला काय असणार आहे मॅक्झिमम. ओके, तर काय करायचंय तुम्हाला, हा जो काय एरिया आहे, ओके, याचा जो काय एरिया आहे म्हणजे जिथं 0 आहे इथं 0 असणार आहे तुमचा स्लोप, कारण इथून जर टँजंट ड्रॉ केली तर ही अशी येईल. तर या 0 पॉईंट पासूनचं जिथं आपल्याला पाहिजे तिथपर्यंतचा फक्त काय करायचा आहे बेंडिंग मोमेंट डायग्रामचा काय करायचा आहे एरिया. मग काय येईल बघा, हा एरिया फाइंड आउट करा. काय येईल बघा, ह्या केसमध्ये एरिया काय असेल बघा तुमचा 1 डिवायडेड बाय 2 इंटू बेस काय असेल तुमचा L/2 मल्टिप्लाइड बाय तुमची हाईट काय असेल बघा WL डिवायडेड बाय 4. मग हे 2 इंटू 2 काय येणार 4 मल्टिप्लाइड बाय 4 16 आणि हे WL इंटू L काय असेल बघा हे WL स्क्वेअर डिवायडेड बाय 16 EI. तर ऑप्शन काय असेल तुमचा हा डी. तर फॉर्म्युला आठवत नसेल तर अशा पद्धतीने कन्सेप्टचा यूज करून सुद्धा काय करू शकता तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, अकॉर्डिंग टू द अझम्पशन्स फॉर सिंपल बेंडिंग इक्वेशन. तर हा बेंडिंग स्ट्रेसशी रिलेटेड तुमचा क्वेश्चन आहे. ओके, द मटेरियल ऑफ द बीम इज. ओके, तर आपली जी काय सिंपल बेंडिंग थेरी होती, सिंपल बेंडिंग थेरीमध्ये जे ॲझम्पशन्स होते ते काय होतं, सगळ्यात पहिलं जे ॲझम्पशन होतं तर तिथं काय होतं तुमची बेंडिंग मुवमेंट जी आहे ती काय होती कॉन्स्टंट. बेंडिंग मुवमेंट काय होती कॉन्स्टंट, म्हणजेच काय शिअर फोर्सची व्हॅल्यू काय होती तुमची 0. हे पहिलं ॲझम्पशन होतं. त्याचबरोबर तुमचं जे मटेरियल आहे ते होमोजिनियस अँड आयसोट्रोपिक हे एक ॲझम्पशन होतं, बरोबर आहे. त्याचबरोबर आणखी एक होतं प्लेन सेक्शन बिफोर बेंडिंग रिमेन्स प्लेन आफ्टर द बेंडिंग असं एक होतं. त्याचबरोबर तुमची जी काय रेडियस ऑफ कर्वेचर असणार आहे कॅपिटल R तिची जी व्हॅल्यू आहे ती काय होती तुमची व्हेरी लार्ज होती. हे कुठलं आपलं ॲझम्पशन. त्याचबरोबर आणखी एक ॲझम्पशन काय होतं बघा, मुवमेंट तुमचा जो काय यंग्स मॉड्युलस आहे किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी हिची व्हॅल्यू कॉम्प्रेशनमध्ये अँड टेन्शनमध्ये काय असते सेम असते. तर असे हे वेगवेगळे तुमचे काय होते ॲझम्पशन्स होते. ह्या ॲझम्पशन्सवर सुद्धा काय आहे तुमच्या शिफ्टमध्ये पहिली असू दे किंवा दुसरी असू दे किंवा तिसरी याच्यावर काय आलेले तुम्हाला क्वेश्चन्स विचारलेले आहेत ह्या एका पॉईंटवर. ओके, तर इथं काय असेल बघा, आता मटेरियल काय असतं तुमचं आयसोट्रोपिक अँड होमोजिनियस. मग आयसोट्रोपिक कुठे आहे बघा, इथे एक आहे इथं एक आहे. त्यानंतर सेकंड काय आहे होमोजिनियस, म्हणजेच काय असेल तुमचं ऑप्शन डी. आता हेट्रोजिनियस किंवा होमोजिनियस हिची कन्सेप्ट काय असते, होमोजिनियस म्हणजे काय असणार आहे तुमचं युनिफॉर्म कंपोजिशन असणार आहे, युनिफॉर्म प्रॉपर्टीज असणार आहे थ्रू आउट द सेक्शन. आयसोट्रोपिक मध्ये काय असणार आहे तुमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या अलॉंग द डायरेक्शन सेम असतात. म्हणजे तुम्ही एक्स डायरेक्शन घ्या, वाय डायरेक्शन घ्या किंवा झेड डायरेक्शन घ्या, प्रॉपर्टीज तुमच्या चेंज होत नाहीत. अशा मटेरियलला काय म्हणतो आपण आयसोट्रोपिक. तर आपलं जे ॲझम्पशन आहे ते काय आहे मटेरियल तुमचं आयसोट्रोपिक सुद्धा आहे अँड होमोजिनियस सुद्धा आहे. सो ऑप्शन डी इज करेक्ट या केसमध्ये. आता शिफ्ट 2 मधले काही क्वेश्चन्स बघूया. ओके, तर मला वाटतं की ज्यांचा स्टडी परफेक्ट झाला होता तर त्यांचे मॅक्झिमम मार्क्स 4च्या 4 यामध्ये करेक्ट आलेले असणार आहेत आणि 8 मार्क्स तुम्हाला भेटणे गरजेचे आहेत. ओके, सेकंड शिफ्ट मध्ये बघा, आता एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल तर बघा, जे शिफ्ट 1 वर ज्या पॉइंट्सवर क्वेश्चन्स विचारलेले आहेत तसेच शिफ्ट 2 वर किंवा शिफ्ट 3 वर विचारलेले आहेत, फक्त थोड्या प्रमाणात त्यामध्ये त्यांनी चेंजेस केलेले आहेत. ओके, जसं की इथं बघा, आता द स्लोप ऑफ स्ट्रेट लाईन पोर्शन ऑफ द स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम, म्हणजे इथं सुद्धा बघा स्ट्रेस स्ट्रेन डायग्रामचाच क्वेश्चन आलेला आहे जो शिफ्ट 1 मध्ये आला होता. ओके, स्ट्रेस स्ट्रेन डायग्रामचा फक्त आपल्याला स्ट्रेट पोर्शन पाहिजे, म्हणजेच काय असेल दिस इज द स्ट्रेट पोर्शन. ओके, मग ह्या स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम मध्ये परत एक आणखी एक इम्पॉर्टंट पॉईंट काय सांगितलेलं आहे त्यांनी नॉर्मल स्ट्रेस. मग नॉर्मल स्ट्रेस म्हणजे काय असेल कॉम्प्रेशन असेल किंवा तुमचं टेन्साईल असेल. मग इथं असेल ही तुमची नॉर्मल स्ट्रेस आणि इथं असेल तुमची ही नॉर्मल स्ट्रेन. ओके, सो स्लोप म्हणजे काय असतं, स्लोपची जी डेफिनेशन आहे स्लोप म्हणजे काय असतं चेंज इन वाय डायरेक्शन. ओके, किंवा वाय डायमेन्शन डिवायडेड बाय चेंज इन एक्स डायमेन्शन. मग इथं ही जी काय वाय डायमेन्शन आहे आणि इथे एक्स आहे, तर वाय साठी काय बघा स्ट्रेस आहे, म्हणजेच इथं काय असेल तुमचं स्ट्रेस आणि इथं काय असेल तुमचं स्ट्रेन. बरोबर आहे. ह्या स्ट्रेट पोर्शनलाच काय म्हणतो आपण, ह्या स्ट्रेट पोर्शनच्या स्लोपला काय म्हणतो आपण मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा यंग्स मॉड्युलस. तर तोच आपण डिनोट करतो ई न किंवा वाय न. तर याचा फॉर्म्युला काय झाला बघा स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. मग कुठे दिसतो बघा हा फॉर्म्युला स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन, ऑप्शन बी. ओके, या केसमध्ये जर बाकीच्या ऑप्शनचा जर तुम्ही विचार केला तर त्यामध्ये मॉड्युलस ऑफ रिजिडिटीचा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे. ओके, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी मध्ये काय फॉर्म्युला असतो तुमचा मॉड्युलस ऑफ रिजिडिटीचा, की या केसमध्ये तुम्हाला काय कन्सिडर करायचं आहे शियर स्ट्रेस
डिवायडेड बाय शियर स्ट्रेन. शियर स्ट्रेन. ओके, मग इथं आता स्पेसिफिकली आपल्याला सांगितलेलं आहे नॉर्मल स्ट्रेस, त्यामुळे ऑप्शन काय केला आपण हा. ओके, हेच जर तुम्हाला तिथं शियर स्ट्रेस म्हणलं असतं तर मग कुठला ऑप्शन सिलेक्ट करावा लागला असता, ऑप्शन सी. ओके, तर असे काही कन्सेप्ट बेस्ड सुद्धा क्वेश्चन्स विचारलेले आहेत. सेकंड बघा, अकॉर्डिंग टू द ॲझम्पशन्स कन्सिडर्ड फॉर द सिंपल बेंडिंग थेरी. परत एकदा मी ह्या सिंपल इक्वेशनवर, सिंपल बेंडिंग थेरीच्या ॲझम्पशनवर क्वेश्चन विचारलेला बघा. यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ द बीम मटेरियल रिमेन्स सेम इन, इथं कंडिशन दिलेले आहेत. टेन्शन मध्ये फक्त व्हॅल्यू सेम राहणार आहे का असं विचारलेलं आहे, की कॉम्प्रेशन मध्ये फक्त राहिलेलं आहे, की अशी कुठली कंडिशनच दिलेली नाही, असा एक क्वेश्चन विचारलेला आहे. आणि काय विचारलेलं आहे बघा, बोथ टेन्शन अँड कॉम्प्रेशन, म्हणजे तुमची वायची जी व्हॅल्यू आहे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीची, ही कॉम्प्रेशन मध्ये सेम राहते की टेन्शन मध्ये सेम राहते. तर ही मटेरियलची प्रॉपर्टी आहे, ही काय तुमच्या मटेरियलची एक फिजिकल प्रॉपर्टी आहे. तुमची जी काय वायची व्हॅल्यू आहे ती, जसं आपण स्टीलसाठी 210 किंवा 200 गिगा पास्कल घेतो ती व्हॅल्यू, मग ते तुम्ही कॉम्प्रेशन मध्ये घेतला, टेन्शन मध्ये घेतला तरी काय राहणार आहे, सेम. सो बोथ टेन्शन अँड कॉम्प्रेशन हा याचा ऑप्शन असणार आहे. आता थर्ड क्वेश्चन परत स्लोप अँड डिफ्लेक्शनशी रिलेटेड आहे बघा. क्वेश्चन नंबर 3 सेकंड शिफ्ट मला काय बघा, व्हॉट इज द मॅक्झिमम स्लोप फॉर द लोडिंग कंडिशन सच दॅट कॅन्टिलिव्हर विथ UDL अक्रॉस द कम्प्लीट स्पॅन. मग या केसमध्ये तुम्हाला परत एकदा डायग्राम माहीत असणं गरजेचं आहे, चार्ट आठवणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची ही डायग्राम येईल W. ओके, याची जर तुम्ही SFD डायग्राम ड्रॉ केली तर अशी येईल W × L. ओके, आणि BMD जर ड्रॉ केला तर अशी येईल W L² डिवायडेड बाय 2. ओके, मग आता ज्यांना चार्ट माहित आहे त्यांनी डायरेक्टली ऑप्शन डी सिलेक्ट करतील आणि नेक्स्ट क्वेश्चनला जातील. ज्यांना हा चार्ट आठवत नाही त्यांना, त्यांच्या लोकांसाठी काय पाहिजे, मग कन्सेप्ट माहित पाहिजे. परत एकदा आता काय विचारलेलं आहे तुम्हाला, स्लोप. स्लोप म्हणजेच काय असतं, ही जी काय BMD ची डायग्राम असणार आहे, ह्या BMD डायग्रामचा काय करायचं आहे तुम्हाला, तिथं एरिया फाइंड आउट करायचा आहे. मग एरिया काय येईल बघा, हा तुमचा पॅराबोला आहे, पॅराबोलाचा एरिया काय असेल तुमचा 1 डिवायडेड बाय 3 मल्टीप्लाइड बाय बेस, बेस काय तुमचा L मल्टीप्लाइड बाय हाईट, हाईट काय असेल बघा तुमची W L² डिवायडेड बाय 3. ओके, सॉरी 2. मग इथं काय होईल बघा, हे 3 मल्टीप्लाइड बाय 2 6 राहील, आणि हे W L² मल्टीप्लाइड बाय L काय येईल बघा, हे W L³ डिवायडेड बाय 6. हा झाला एरिया. आता मोमेंट एरिया थेरम काय सांगतं, जेव्हा तुम्हाला स्लोप फाइंड आउट करायचा तेव्हा सिंपली काय करायचं आहे, एरिया फाइंड आउट करायचा BMDचा डिवायडेड बाय EI. ओके, सो हा झाला एरिया डिवायडेड बाय EI. तर हा झाला तुमचा स्लोप. याच केसमध्ये जर तुम्हाला स्लोप सोडून जर तुम्हाला डिफ्लेक्शन विचारलं असतं, ओके, डिफ्लेक्शन विचारलं असतं तर काय करावं लागलं असतं, मग हा हे जे काय तुमचा एरिया आहे त्या एरियाचं परत काय फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला, मुवमेंट फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच तुम्हाला त्यांना काय करायचं आहे, डिस्टन्सने त्या केसमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे. इन दॅट केस यू विल गेट द डिफ्लेक्शन. ओके, बट इन दिस केस ओनली स्लोप इज आस्क्ड. जेव्हा स्लोप विचारला तेव्हा फक्त काय करायचं आहे तुम्हाला, या डायग्रामचा काय फाइंड आउट करायचा आहे, एरिया. हे कधी जर तुम्हाला फॉर्म्युला आठवत नसेल तर. ही झाली कन्सेप्ट. ओके, तर ऑप्शन डी या केसमध्ये तुमचा करेक्ट होता. क्वेश्चन नंबर 4, विच ऑफ द फॉलोइंग इज द ॲझम्पशन. परत एकदा बघा, ॲझम्पशनशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. इन अ थेरी ऑफ सिंपल बेंडिंग. आता यामध्ये बघा ऑप्शन्स काय काय दिलेले आहेत. फर्स्ट वन, द लोड्स आर अप्लाइड इन द प्लेन ऑफ बेंडिंग. म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही ही बीम कन्सिडर करताय तर ती बेंड अशा पद्धतीने होणार आहे या प्लेन मध्ये, तर त्याच प्लेन मध्ये काय होत आहेत तुमचे लोड ऍक्ट होत आहेत, असे हे पहिलं ॲझम्पशन दिलेलं आहे, जे की करेक्ट आहे. पहिलं तर करेक्ट आहे. ओके, सेकंड बघा, द मटेरियल ऑफ द बीम इज आयसोट्रोपिक. आयसोट्रोपिक तर असतंच, बट सेकंड काय दिलेलं आहे बघा, हेट्रोजेनियस. हेट्रोजेनियस असतं का, हेट्रोजेनियस म्हणजेच काय, नॉन युनिफॉर्म कंपोजिशन. तर तसं नसतं, त्यामुळे सेकंड ऑप्शन सुद्धा काय आहे तुमचा इनकरेक्ट. थर्ड ऑप्शन काय बघा, द रेडियस ऑफ द कर्वेचर ऑफ द बीम इज व्हेरी स्मॉल. तर ही व्हेरी स्मॉल नसते, मगाशीच मी सांगितलं तुम्हाला की काय असते, ही लार्ज असते. ओके, त्यामुळे हा ऑप्शन सुद्धा काय झाला तुमचा इनकरेक्ट झाला. लास्ट ऑप्शन, देयर इज अ रिझल्टंट पुश ऑर पुल ऑन द क्रॉस सेक्शन ऑफ द बीम. म्हणजे हा जो काही क्रॉस सेक्शन आहे इथं सुद्धा फोर्स अप्लाय लागलेला आहे असं सांगितलेलं आहे. तर तसं नाही, फक्त फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट. सो ऑप्शन ए इज द करेक्ट हियर. नेक्स्ट क्वेश्चन, शिफ्ट 3 मधले क्वेश्चन्स बघा.
फर्स्ट क्वेश्चन काय बघा, अकॉर्डिंग टू द ॲझम्पशन मेड फॉर सिंपल बेंडिंग इक्वेशन. जसं मी सांगितलं तुम्हाला, शिफ्ट 1 असेल, शिफ्ट 2 असेल, शिफ्ट 3 असेल, तिन्ही शिफ्ट मध्ये सुद्धा क्वेश्चन जे विचारलेले ते सेम टॉपिक वर विचारलेले आहेत. फक्त काय केलेलं आहे, थोडंसं स्टेटमेंट मध्ये काय केलेलं आहे, चेंज केलेलं आहे. ओके, अकॉर्डिंग टू द ॲझम्पशन मेड फॉर सिंपल बेंडिंग थिअरी द रेडियस ऑफ द कर्वेचर ऑफ द बीम इज. आता याची कन्सेप्ट काय बघा, जेव्हा ही बीम असेल, ओके, अशा पद्धतीनं सपोर्ट असेल, सिम्पली सपोर्टेड, आणि जेव्हा अशा पद्धतीनं लोड ऍक्ट होणार आहे तेव्हा काय होईल, अशा पद्धतीने हे बेंडिंग होतं. बरोबर आहे. आता रेडियस ऑफ द कर्वेचर म्हणजे काय, जेव्हा हा जो आणखी एक ॲझम्पशन काय असतं, जर हे जो काय डिप्लेक्टेड शेप आहे, बेंड झालेला शेप आहे, हा काय करतो तुमचा एक, सपोज हा इमॅजिनरी सर्कल असेल अशा पद्धतीचा, तर त्याचा शेप काय असतो तुमचा, हा एक स्मॉल आर्क असतो. ओके, आणि हा जो काय इमॅजिनरी सर्कल तुमचा तयार होणार आहे, सपोज दिस इज सेंटर पॉइंट. ओके, दिस इज कॉल्ड ॲज रेडियस ऑफ द कर्वेचर. दिस इज कॉल्ड ॲज रेडियस ऑफ द कर्वेचर. नाउ इफ यू कम्पेअर दिस डायमेन्शन्स, ही जे डायमेन्शन्स आहेत बीमचे ते काय असतील तुमची, विड्थ, डेप्थ, and third one is the length. Okay, then if you consider this radius of curvature with respect to width, with respect to depth, or with respect to length, then you will observe that this radius of curvature has large magnitude. ओके, मग तेच इथे विचारलेलं आहे. म्हणजे निग्लेक्टेड तर नसणारच आहे. निग्लेक्ट कधी करतो आपण, नियरर टू 0 जेव्हा व्हॅल्यू असणार आहे, इन दॅट केस वी निग्लेक्ट दॅट पर्टिक्युलर क्वांटिटी. दॅट मीन्स हिअर फर्स्ट वन इज इनकरेक्ट. 0 तर नसणारच आहे. ओके, व्हेरी स्मॉल सुद्धा नसणार आहे. दॅट मीन्स ओनली करेक्ट ऑप्शन इज व्हेरी लार्ज. ओके, द सेकंड क्वेश्चन, शिफ्ट नंबर 3 म्हणला काय बघा, द व्हॅल्यू ऑफ द मॅक्झिमम डिफ्लेक्शन. आता हा परत जसं आपल्या शिफ्ट 1 मध्ये एक तुम्हाला फॉर्म्युला दिला होता आणि कंडिशन विचारली होती. ओके, सिमिलर मॅनर मध्ये इथं सुद्धा काय विचारलेलं बघा, तुम्हाला इथं एक फॉर्म्युला दिलेला आहे आणि ह्या फॉर्म्युलाची पर्टिक्युलर कंडिशन तुम्हाला विचारलेली आहे. ओके, सो दिस इज WL³ इज द ट्रू फॉर विच लोडिंग कंडिशन. आता मगाशी मी ऑलरेडी तुम्हाला ह्या सगळ्याचे फॉर्म्युले दिलेले आहेत. सिम्पली सपोर्टेड बीम असेल, UDL असेल तर त्याचा 5 डिवायडेड बाय 384 WL⁴ डिवायडेड बाय EI ऑलरेडी मगाशी सांगितलेलं आहे. कॅन्टिलिव्हर विथ UDLचा सुद्धा दिलेला आहे. त्याचबरोबर कॅन्टिलिव्हर विथ कॉन्सन्ट्रेटेड लोडचा सुद्धा मी मगाशीच आन्सर सांगितलेला आहे. तर ह्या केसमध्ये हा जो फॉर्म्युला आहे हा कशाचा आहे, सिम्पली सपोर्टेड बीमचा आहे आणि लोड कसा आहे तुमचा, कॉन्सन्ट्रेटेड लोड आहे. सो ऑप्शन डी इज द करेक्ट फॉर दिस क्वेश्चन नंबर 2. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 3, द शेप ऑफ द इंजिनिअरिंग स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. हे सुद्धा आपण आत्ताच मगाच्या केसमध्ये कन्सिडर केलेलं आहे. कोणत्या कोणत्या फॅक्टर्सवर हा तुमचा शेप डिपेंड आहे. ओके, मगाशीच सांगितलं मी तुम्हाला, टेम्परेचरवर डिपेंड आहे, हीट कंडिशनवर, हीट ट्रीटमेंटवर डिपेंड आहे, प्लास्टिक डिफॉर्मेशन ऑलरेडी झालेला आहे की नाही पास्टमध्ये त्याच्यावर डिपेंड आहे, स्ट्रेन रेट याच्यावर डिपेंड आहे. ओके, तर त्याचबरोबर हे सोडून आणखी काही पॉईंट्स आहेत, जसं की शेप असेल, साईज असेल, तर ह्या पॉइंट्सवर सुद्धा, त्याचबरोबर अरेंजमेंट ऑफ लोड तुमचा अशा डायरेक्शन मध्ये आहे फक्त की असाही सुद्धा आहे, तर ह्या अरेंजमेंटवर सुद्धा काय तुमचा हा शेप डिपेंड आहे. ऑलरेडी सेम टाईपचा क्वेश्चन झालेला आहे. आता इथं बघा, ह्यामध्ये जे काही ग्राफ आहेत विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर असेल, विथ रिस्पेक्ट टू तुमचा स्ट्रेन रेट असेल, तर ते कसे चेंज होतात, या अशा पद्धतीने तुमचा हा शेप चेंज होत राहतो. ओके, हे वेगवेगळ्या टेम्परेचरसाठी असतील, T1, T2, T3. म्हणजेच टेम्परेचर जर चेंज केलं तुम्ही तर काय होणार आहे, शेप सुद्धा काय होणार आहे तुमचा चेंज होणार आहे. सिमिलरली स्ट्रेनचा जो काय रेट आहे तो सुद्धा जर तुम्ही चेंज केला तरी सुद्धा काय होणार आहे, तुमचा जो शेप आहे तो अशा पद्धतीने चेंज होतो. सपोज मी M हा सिम्बॉल यूज केला तुमचा स्ट्रेन रेटला, तर M1 असेल, M2 असेल, M3 असेल, हे काय तुमचे स्ट्रेन रेट चेंज झाला तर काय होणार आहे, तुमचा हा शेप सुद्धा चेंज होणार आहे. मग ऑप्शन काय काय दिलेले आहेत बघा. मटेरियल तर माहितीच आहे आपल्याला. फॉर एक्झाम्पल ब्रिटल असेल, इन द केस ऑफ अ ब्रिटल शेप इज लाईक दिस. ओके, शेप इज लाईक दिस. इफ द डक्टाइल मटेरियल इज देअर देन शेप इज लाईक दिस. माइल्ड स्टील साठी म्हणजे मटेरियलवर तर डिपेंड आहे, स्ट्रेन रेटवर सुद्धा डिपेंड आहे. प्रायर हिस्ट्री ऑफ प्लास्टिक डिफॉर्मेशन म्हणजे तुम्ही लोड अप्लाय करायच्या आधी पास्ट मध्ये जर तिथं काही परमनंट डिफॉर्मेशन असेल देन इट इज कॉल्ड ॲज प्लास्टिक डिफॉर्मेशन. ओके, अँड देन हियर ऑप्शन्स आर गिवन ओनली A and C, ओनली A, B, C अँड ओनली B. तर या केसमध्ये ऑप्शन काय असणार आहे तुमचा, ऑप्शन C. तर अशा पद्धतीचे हे टोटल 11 क्वेश्चन्स आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेले आहेत, जे
पर्टिक्युलरली म्हाडा एक्झाममध्ये जेईची जी काय एक्झाम झालेली आहे 3 शिफ्टमध्ये मेकॅनिक्स सब्जेक्टशी रिलेटेड म्हणजे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सब्जेक्टशी रिलेटेड जे काय क्वेश्चन्स विचारले गेलेले होते त्याचे सोल्युशन्स आपण डिस्कस केलेले आहेत. ओके, अशाच एका आणखी नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सर्वे असेल, त्यानंतर तुमचे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी असेल, याचे जे क्वेश्चन्स आहेत जेई एक्झामचे त्याचे सुद्धा आपण डिस्कशन नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत. ओके, थँक्यू.